हाय बाबा, कधी आलास? आता हे काय येतोय. बस बस, तुझ्यासाठी पाणी आणते. हाय गाय. हे घे. How was your trip? फाईन. चहा करू? गौरी कुठे आहे? घरात नाहीये. नाही नाही, मग गेली कुठे पण ती? तिच्या आईकडे. कधी? तू नव्हतास ना घरी, बाहेर गेला होतास तेव्हा गेली. का ग? बस. काय झालं? पुन्हा भांडलात? बाबा प्लीज, तू टूरवर गेलास आणि ती तिच्या आईकडे गेली. त्या दिवशी खरंच आम्ही दोघी भांडलो नव्हतो. मग मी गेल्यानंतर गुण्या गोविंदानी राहत होता. छान गप्पा मारायचा, आज कुठला सिनेमा बघायचा, ह्या विषयावरून तुमचा वाद व्हायचा. असं? बाबा आता तुम्हाला एकटीला दोषी मानणार आहेस का? नाही नाही नाही, दोषी कोणालाच ठरवत नाहीये मी. मला एक सांग प्राची, गौरी या घरामध्ये आल्यापासून एकदा तरी तू नीट वागलीस तिच्याशी? इतकी वाईट आहे काय ग ती? बाबा ती चांगली आहे का वाईट आहे हे मला नाही माहिती. मी तिच्याशी वाईटच वागणार आहे असं ठरवून मी तिच्याशी वाईट नाही रे वागत. ती माझ्या समोर आली ना की माझा ताबा नाही राहत स्वतःवर, आणि मग तोंडाला येईल ते वरळते मी. ओके ओके, ही तुझी तिच्याशी सुरुवातीची इमिजिएट रिॲक्शन होती असं आपण एकदा गृहीत धरून चालू. पण मला एक सांग, इतक्या दिवसांच्या अनुभवानंतर सुद्धा अजूनही तेच इम्प्रेशन आहे? नाही, तुझं मत बदलतंय, पण ते कबूल करायला मन तयार होत नाहीये. हे बघ प्राची, या वयामध्ये एवढा इगो बरा नाही. 100% चांगलं किंवा 100% वाईट असं कुठलाच माणूस नसतं. प्रत्येक माणसामध्ये गुण असतात, दोष असतात. विचार कर. हे बघ, एकदम उद्याच तुझ्यामध्ये बदल घडून येईल अशी अपेक्षा मी अजिबात करत नाही. कमान कमान. चल, आज आपण दोघ जण मस्तपैकी हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. बाबा आज जेवण मी करू? तू? क्या बात है. ओके, काय करणार आहेस? तुझ्या आवडीचं. हॅलो. हां गौरी, राजन. हो मी आत्ताच येतोय. मे कम इन सर? ये आकांक्षा ये. दरवेळेला परवानगी कशाला मागतेस तू? ये बस. सर काही काम होतं का? नाही, काम असं काही नव्हतं. ऍक्च्युली मला तुला सांगायचं होतं की एक मिनिट. हॅलो. हां मीच बोलतोय. नाही, निरोप मिळाला होता पण मी कॉन्टॅक्ट नाही करू शकलो. हो ठीक आहे, परवा तुमचं काम करून टाकू. हो चेक घेऊन जा परवा येऊन.
पण यापुढे मला कामातला हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही आहे. हां, ओके. हे असं होतं, सकाळी ऑफिसला आल्यावर अर्धा तास हा फोन घेण्यात जातो. त्यातही उशिरा आल्यावर तर जास्तच. वा, चांगला टोला आणला सर. उशीर का झाला हे सांगितलं तर तूच म्हणशील रजा का नाही घेतलीत म्हणून. एक मिनिट. येस, कौशिक हियर. हां सर. नाही, पेपर्स पाठवलेत तुमच्याकडे, एव्हाना तुमच्यापर्यंत पोचायला हवे होते. या थिंग्स आर परफेक्टली अंडर कंट्रोल. आय एम सॉरी सर, बट आय कांट अटेंड एनी मीटिंग्स आफ्टर 7. दिवसभरात भेटू ना. नाही नको, वीकडेजनाच भेटू. तुम्ही कळवा मला प्लीज. ओके. जाई आली आहे. तुला कसं कळलं? कळलं असंच. खरं तर तेच सांगण्यासाठी तुला बोलवलं होतं. अच्छा, म्हणजे ती घरी एकटी आहे का? नाही नाही, माझ्या एका मित्राकडे सोडून आलं त्याला. त्याची बायका हाऊसवाईफ आहे, ती घरी एकटीच असते. सकाळी तुम्ही आल्यापासूनच आज तुम्ही खूप खुश आहात हे कळत होतं, पण नेमकं कारण कळत नव्हतं. जाईला तुला भेटायची इच्छा आहे. मला का? म्हणजे काय, माझ्यावर गोळीबार झाला तेव्हा तू माझ्यासाठी किती केलंस, हॉस्पिटलमध्ये मला कशी कशी मदत केलीस, हे सगळं मी तिला पत्रातनं कळवलं होतं ना. सर काय तुम्ही एवढ्याचं केवढं करताय सर? यू डिझर्व इट आकांक्षा. एनिवे, मग कधी भेट मिळू शकेल आपली? किती दिवसांसाठी आली आहे? नाही, तशी घाई नाही. तुला सवड मिळेल तेव्हा सांग. सर आता तुम्ही मला खरंच लाजवताय. एवढं काही काम नसतं मला, म्हणजे ऑफिस, आणि ऑफिस संपलं की घर. तनुलाही घेऊन ये ना, नाही तिची आणि त्याची भेट होऊन जाऊ देत. हो, हरकत नाही माझी काही. ठरवूया आपण सर. तूच ठरव, तूच मला सांग, कारण मी आणि जाई मोकळेच असतो. कळवशील ना? हो. निशांत, चल जेवायला चल, मी तुला गरम पोळ्या वाढते. चल उठ. काय झालं? अरे सांग ना, काय झालं? अनु, तुझं मिसकॅरेज झाल्यानंतर मी तुला वाटेल ते बोल. तुझ्या मनाचा विचारच केला ना. पण तुलाही माहिती आहे ना, मी सध्या कुठल्या परिस्थितीतून जातो. सतत चिडचिड होत राहते ग माझी. त्याविषयी मी तुला एक शब्द तरी बोललीये का? म्हणूनच ते मला जास्त जाचच होतं. अपराध्यासारखं वाटत होतं मला. मोनीला एक भाऊ हवा. महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज करता एखादा. चुकतेस तू. माझ्या मनात असा कधीही विचार आला नव्हता. मोनीला भावंड व्हावी इतकीच माफक अपेक्षा होती. महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं जरी विभाजन झालेलं असलं तरी 2 मुलांना आपण सहज. निशांत प्लीज, मलाही खूप त्रास होतोय रे त्या गोष्टीचा. पण आपल्या हातात काही आहे का? जे होतंय ते फक्त बघायचं. तुला हे सगळं न सांगता मी कसे दिवस काढले ते फक्त मला माहिती आहे.
अनु, आता ह्या परिस्थितीत तू आणि मी एकमेकांना अधिक समजून घेतलं पाहिजे. आकांक्षा, ऑफिस सुटून 1 तास उलटून गेलाय, तुझ्या गावीच नाहीये का? नाही, मला माहिती आहे ऑफिस मगाशीच सुटले ते. मी जरा हे काम कंप्लीट करत होते, नाहीतर हे उद्या मलाच करायला लागेल ना, म्हणून म्हटलं आत्ताच उरकते. अगं पण तनू वाट नसेल का बघत घरी? नाही, तनूला मी दुपारीच फोन करून सांगितलंय की आज मला जरा उशीर होईल. अच्छा अच्छा, म्हणजे ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबून कामं कशी सराईतपणे करायची हे कौशिक सरांनी शिकवलेलं दिसतंय तुला. मी विचारच करत होते, इतका वेळ माझ्याशी बोलतोयस पण एकदाही कौशिक सरांचा उल्लेख कसा केला नाहीस. आश्चर्यच वाटत होतं मला. दिवसभर तू इतकी मर मरून ते कामं करतेस, शिवाय उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबतेस, त्याने तुला सोडायला नको? विचारलं नाहीस त्याला सोडतोस का म्हणून? नाही नचिकेत, खरं म्हणजे माझं तुझ्याकडे काम होतं म्हणून मी ऑफिस संपायची वाट बघत होते. अरे वा, म्हणजे आकांक्षाचं नचिकेतकडे काम आहे. कानावर विश्वासच बसत नाही माझ्या. हे बघ नचिकेत, मला माहिती आहे या मधल्या सगळ्या प्रकारामुळे तू दुखावला गेला असशील, पण तरी सुद्धा मी अजूनही तुला माझा एक चांगला मित्र समजते, म्हणून मला तुझ्याशी बोलायचं होतं. ओ आय एम सॉरी. चेष्टा बंद, बस. काय काम आहे? अरे, मला आज कौशिक सरांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं होतं. मग रुटीनच आहे की ते, त्यात सांगण्यासारखं काय आहे? अरे ऐक ना, ते आज सकाळपासूनच खूप खुश होते. त्यांची मुलगी आली आहे ना, जाई. अच्छा, काय सांगतेस काय? ओ व्हेरी स्वीट गर्ल. अच्छा अच्छा, म्हणून स्वारी खुश होती. तर मला वाटलं काय? हं? काय नाही का आपलं सहज. काय सांगत होतीस? नाही म्हणजे ते मला असं म्हणत होते की त्यांच्या या सगळ्या आजारपणात मी त्यांना खूप मदत केली असं त्यांनी जाईला कळवलं होतं आणि म्हणून तिला मला भेटायचंय. मग भेट की तिला. अरे पण नचिकेत, तसं बघायला गेलं तर तूही त्यांना खूप मदत केली होतीस, किंवा कदाचित माझ्यापेक्षा थोडीशी जास्तच. आणि आता मी त्यांना नकार दिल्यानंतर त्यांच्या मुलीला जाऊन भेटणं म्हणजे यामागे कौशिक सरांचा काही वेगळा हेतू नसेल ना? अच्छा, म्हणजे तू त्यांना नकार दिलायस? तर मला वाटलंच होतं. पण आकांक्षा, तुझ्यामध्ये आणि कौशिकमध्ये काय असेल ते असेल, पण त्या मुलीची काय चूक आहे? तिने तुला भेटायला बोलवलंय ना, आणि तू तुझ्याकडून क्लिअर आहेस. मग काय, अगं भेट की तिला. खूप गोड मुलगी आहे ती. कौशिक सारखी नाहीये. तू भेट तिला. तू बघतेस का माझ्याकडे? गेले 3 वर्ष तू माझ्या चेहऱ्याकडे नुसती बघतेस. हे बघ, मी निघतोय. तू येणारस का माझ्या बरोबर? चल चल चल, घेऊ का पर्स? नको नको, मी घेते. हा मग चल. आकांक्षा. हा आले रे. घाबरतोस कशाला? उदयने बोलवलंय म्हणजे मला विचारणार गृहपाठ झालाय की नाही. मग झालाय ना? हो, मग कशाला घाबरतो? चल. आणि बरोबर आहे ना? का अजून हवाय? तू बोलत का नाहीयेस? काय ग? झाला अभ्यास? केव्हाच. केव्हा केलास तू अभ्यास? तुझी अक्षता मावशी एमएचा सगळा अभ्यास झाल्यासारखी हुंदडतीये आणि तूही तिच्या बरोबर हुंदडतोयस मोकाट. शाळेतच केला. ह, धन्य आहे तुझी. काय? मला भूक लागली आहे. भूक लागलीये? हुंदडून हुंदडून भूक लागणारच. देते काहीतरी. तू चहा घेणारस का ग? नको, मला चहाचा थेंब सुद्धा नकोय. अगो, काय झालंय की तुला? चिडलीस का माझ्यावर?
चहा आणू का थोडा? तू शरदरावांकडे जायचं कबूल केलं नाहीस ना, तर मी चहाच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाहीये. अक्का, तू चहा घेण्याचा आणि मी शरदकडे जाण्याचा काही सुतराम तरी संबंध आहे का ग? कठीण आहे तुझा अक्का. तू चहा घेणार आहेस का ग? खरा हवाय पण नाही घेणार. बरी आहेस ना? हे बघ, जर तुला बरं वाटावं असं आम्ही वागावं असं जर तुला वाटत असेल तर तू बाबांकडे जायचं नक्की कर. सुधाई, तू जा ना आजोकडे. आजोला एकट्याला कंटाळा येत असेल ना. अरे मग तिकडे मी जाऊन नाही का कंटाळणार? आणि मी तिकडे जाऊन काय करू? ते तुम्ही तिकडे जाऊन ठरवा. सुधा, इतकं गोडी गुलाबीने सांगून जर तुला पटत नसेल ना, तर आम्ही अशीच अस्त्र काढणार तुझ्या हट्टीपणाशी लढण्यासाठी. अक्का ग, तुला तरी समजायला हवं. तुझा आजारपण, अक्षताची MA ची परीक्षा, तनूची शाळा, मोनूची शाळा, अनुष्का, आकांक्षा, रॉनी यांचे प्रॉब्लेम्स. अगं हे सगळं मला तिकडे कसं, मी तिकडे शांतपणे राहू शकेन का? सुधा, तू काय MAचा अभ्यास करणार आहेस? हां, आणि आकांक्षाला तिचे प्रॉब्लेम वाटत नाहीत तर तुला कशाला वाटायला हवेत? हे बघ, अनुष्काचं काही वाईट चाललेलं नाही आहे, चांगलं चाललंय. आणि माझ्या आजारपणाचं म्हणशील ना, तर माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. अगं मी 100 वर्ष जगणार आहे अजून. तू कशाला काळजी करतेस? तू जा शरदरावांकडे. अच्छा, म्हणजे मला इथून हलवायचा चंगच बांधलेला दिसतो तुम्ही सगळ्यांनी. आई, ज्या अर्थी बाबांनी तुला बोलावलंय त्या अर्थी त्यांनी तुझ्यासाठी वेळ काढला असणार. मी काय म्हणते, तुम्ही तिकडे एक ज्ञानवर्धिनी सुरू करा ना. वा वा वा, छान. आणखीन काही? या, आपलीच कमी होती. या तनूची आई, बसा. बोला. हे बघ ताई, आईने इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. का, काय झालं आता? नाही म्हणजे तसं काही आम्ही बळजबरी करत नाही होत का तुला, पण मला नाही वाटत काही हरकत आहे तिने जायला. काय वाटतंय तुला अक्का? एकूण काय, मी तुम्हाला सगळ्यांना इथे राहायला नकोय आणि शरदला मी तिथे यायला हवंय. ह्याचाच अर्थ मी तिथे जाणं हे शहाणपणाचं ठरेल, बरोबर? तू पण मार ना उड्या यांच्यासारख्या. मी मूर्ख आहे उड्या मारायला? नाही नाही सुधा, हटाव या मोहिमेची तू सर मुरकी आहेस ना. काय? हो, ते खरे. पण समजा मी उड्या मारल्या आणि मला काही झालं तर? हे बघ, तू जाण्याला होकार दिलास ना, त्यातच मला आनंद आहे. तुमचं दोघांचं एकदा सुरळीत चांगलं झालं ना, की मी डोळे मिठायला मोकळे झाले का. काय बोलतेस तू अक्का? दिवे लागण्याची वेळ असं बोलू नये मी तुला सांगायला हवं आता. बरं बाई, चुकलं माझं. हे बघ, आत्ता माझ्यासमोर फोन लाव बघू शरदरावांना, तू तिकडे येतेस म्हणून. अक्काच्या सांगण्यावरून मी तिकडे येतेय, बरोबर? असं नाही, त्यांना म्हणावं तुम्ही बोलावण्याची मी वाटच बघत होते. आता तुम्ही बोलावलं, मी निघाले. काय? बर, खुश?